नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओल्या नारळापासून ही बर्फी अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होते। साखरेचा पाक न करता ही बर्फी बनवलेली आहे। तसेच बर्फी बनवण्यासाठी परफेक्ट मिश्रण कसं ओळखायचं तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। घरात कधी नारळ शिल्लक असतो त्यावेळेस तुम्ही ही मौसूद अशी ओल्या नारळाची बर्फी बनवू शकता। आता जवळच रक्षाबंधन आलेलं आहे, त्यावेळेसही तुम्ही स्वीट म्हणून ही ओल्या नारळाची बर्फी बनवू शकता। बाजारात खूप सारे स्वीट मिळतात पण ते ओरिजिनल मिळत नाही, त्यामध्ये खूप सारी मिलावट असते। त्यामुळे तुम्ही घरच्या घरी अशी छान नारळाची बर्फी बनवू शकता। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी नारळ फोडून घेतलेला आहे आणि ह्या नारळाची मागची साल काढून घेतलेली आहे, नाही काढली तरी चालेल। आता हा नारळ एकसारखा चिरला जावा त्यासाठी इथं मी हा नारळ बटाट्याच्या खिसणीच्या साहाय्याने असा खिसून घेतलेला आहे। त्यामुळे या नारळाचे एकसारखे असे काप बनवून तयार होतील आणि हे नारळ आपल्याला मिक्सरला पटकन वाटला जाईल। या पद्धतीने असे पातळ काप सगळे एकसारखे बनवून तयार होतात आणि आपला हा नारळ मिक्सरला लवकर बारीक होतो। आणि जर हे काप तुम्ही सुरीने कट करून घेतले तर बारीक मोठे होतात आणि मोठे काप हे मिक्सरला लवकर बारीक होत नाहीत। आता आपल्याला साखरेचा अंदाज यावा त्यासाठी इथं मी हे कापलेले नारळाचे तुकडे वाटीच्या साहाय्याने मोजून घेते। आता इथे नारळाचे 2 वाटी तुकडे झालेले आहेत, त्यासाठी आपल्याला यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। आता हे नारळाचे काप आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहे, त्याचा किस बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं मी नारळ बारीक वाटून घेतलेला आहे। या पद्धतीने अगदी नारळ बारीक वाटून घेतलेला आहे, त्यामुळे आपली नारळाची बर्फी खूप छान बनवून तयार होते। आता हा वाटलेला नारळाचा किस आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। आता हे तूप वितळलं की आपल्याला यामध्ये नारळाचा किस घालायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं हा नारळाचा किस आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। एक ते 2 मिनिट हा नारळाचा किस परतून झाला की आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। इथं मी 1 वाटीला थोडंसं कमी साखर घेतलेली आहे, कारण तुम्हाला जितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं साखर घेऊ शकता। पूर्णपणे 1 वाटी ही साखर घालू शकता। मला थोडंसं कमी गोड आवडतं त्यामुळे इथं मी 1 वाटीला थोडं कमी साखर घातलेली आहे। आता ही साखर आपल्याला या किसामध्ये छान वितळून घ्यायची आहे। साखर आता वितळलेली आहे। आता यामध्ये इथं मी छोटी अर्धी वाटी दुधाची साय घालणार आहे। जर तुमच्याकडे दुधाची साय नसेल तर तुम्ही इथं अर्धी वाटी मिल्क पावडर घालू शकता, नाहीतर अमूलची फ्रेश क्रीम घालू शकता। त्यामुळे बर्फीला बाइंडिंग छान येतं, बर्फी छान मौसूद बनून तयार होते। आता हे मिश्रण थोडंसं पातळसं झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत असं छान घट्ट करून घ्यायचं आहे। पूर्ण मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हे मिश्रण सतत हलवायचं आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण आता आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे। मिश्रण सतत हलवायचं आहे, कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता हे आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता हे मिश्रण वड्या बनवण्यासाठी परफेक्ट आहे की नाही आता ते आपण चेक करून घेऊ। त्यासाठी इथं मी थोडंसं मिश्रण असं थंड करून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाचा गोळा बनतो की नाही ते बघायचं आहे। या मिश्रणाचा आपला छान असा गोळा बनवून तयार होतो आहे आणि अजिबात हाताला चिटकत नाही, म्हणजे हे मिश्रण आपलं नारळाची बर्फी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। आता इथं मी एका प्लेटला तूप लावून त्याच्यावरती बटर पेपर आधीच लावून घेतलेला आहे। आता या मिश्रणामध्ये मी इथं 1 चमचा विलायची पावडर टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्या या प्लेटवरती काढायचं आहे आणि हे बर्फी बनवण्यासाठी हे मिश्रण थापून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे मिश्रण गरम असल्यामुळे मी या चमच्याच्या साहाय्याने असं थापून घेते।
जर बटर पेपर नसेल तर तुम्ही कोणत्याही प्लेटवर, ज्या प्लेटमध्ये तुम्हाला वड्या बनवायच्या आहेत किंवा कोणत्याही बर्फी ट्रेवरती मिश्रण तूप लावून घेऊ शकता. तूप लावल्यामुळे हे मिश्रण असं भांड्याला चिटकणार नाही. आता हे मिश्रण गरम असल्यामुळे हे मी चमच्याच्या सहाय्याने असं थापून घेते. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, त्यामुळे इथं मी हाताला तूप लावून हे मिश्रण छान असं पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये हे मिश्रण असं पसरवून घेऊ शकता. आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट डेकोरेशनसाठी लावू शकता. इथं मी पिस्ता लावून घेतलेला आहे. अगदी छान मऊसूत अशा या नारळाच्या बर्फ्या बनवून तयार होतात. आता हे आपलं असं तयार आहे. आता आपल्याला याला असंच ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाने आपल्याला याचे असे काप करून घ्यायचे आहेत. 10 मिनिटं झालेले आहेत. इथं मी बर्फीच्या आकारामध्ये असं कट करून घेते. तुम्हाला कोणता आकार पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही असे काप करून घ्यायचे आहेत. बर्फी एकदम सेट झाल्यावरती आपल्याला असं कट करता येत नाही, त्यामुळे एक 10 मिनिटांनी आपल्याला हे बर्फीच्या आकारामध्ये असे कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून बर्फी सेट झाल्यावरती आपली बर्फी लगेच निघेल. बर्फीच्या आकारामध्ये इथं मी कट करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला 3 ते 4 तासासाठी छान असं सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली बर्फी छान जमून तयार होईल. तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, फॅनखाली ठेवू शकता किंवा असंही वरती ठेवू शकता. 4 ते 5 तास झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपली बर्फी एकदम छान सेट झालेली आहे. बटर पेपर लावल्यामुळे ही डायरेक्टच अलगद निघलेली आहे, बघू शकता. आता आपल्याला इथं पुन्हा हे काप असे लूज करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली बर्फी पटकन निघून तयार होईल. अगदी झटपट बनवून ही नारळाची बर्फी तयार होते. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अजिबात न चुकता अशी परफेक्ट नारळाची बर्फी बनवाल. या रक्षाबंधनाला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता तुम्हाला इथं मी बर्फी काढून दाखवते. तुम्ही बघू शकता आपली किती छान नारळाची बर्फी बनवून तयार झालेली आहे. या पद्धतीने आता आपण इथे सगळ्या बर्फ्या काढून घेऊ. चार ते 5 तासात बर्फी छान सेट होते, बघू शकता या पद्धतीने. आता आपली ही नारळाची बर्फी तयार आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत अशी बर्फी बनवून तयार होते. तुम्हाला इथे एक बर्फी मी तोडून दाखवते. अगदी छान मऊ लुसलुशीत अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे. 10 मिनिटात ही बर्फी बनवून तयार होते. जर काही स्वीट खायची इच्छा झाली तर तुम्ही ही नारळाची बर्फी एकदा करून बघा. रेसिपी कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण आणखीन अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.